मनोज जरांगे यांना भाषणानंतर भोवळ, तर जरांगेंवर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मेळाव्यात भाषण करताना अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याचं कळतंय। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती शुक्रवारी सायंकाळी अचानक बिघडली। बीडमधील मराठा प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मेळाव्यात भाषण करताना त्यांना अशक्तपणा जाणवला होता। या संदर्भात अधिक माहिती खरं तर समोर येते। अशक्तपणा आणि थरथरी जाणवत होती आणि मला वाटतं चक्कर येऊन थोडं पडल्यासारखं झाले आणि त्यात लगेच इमर्जन्सीमध्ये आमच्या हॉस्पिटलला मेडिकेअर हॉस्पिटल इथे त्यांना दाखल करण्यात आलं। त्यावेळेस त्यांचा बीपी जो आहे तो कमी झाला होता, जवळपास 100च्या आसपास त्यांचा बीपी होता। त्याच्यामुळेच त्यांना अशक्तपणाने चक्कर येत होती। इमर्जन्सीमध्ये आम्ही त्यांना काही सलाईन आणि इंजेक्शन दिले आहेत। तर सध्याला तरी त्यांचा बीपी नॉर्मल झाला आहे 120 आणि प्रकृती स्थिर आहे। तरी सर्वांना सांगायचं आहे की त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यामुळे काळजी करण्यासारखं नाही आहे आणि त्यांना आम्ही सध्याला ऑब्झर्वेशनसाठी 24 घंटे ॲडमिट ठेवणार आहोत। मनोज जरांगे खरं तर भाषण करताना अचानक खाली कोसळले। त्यांची बीपी लो झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलेले आहे। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हरिदास, मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक बिघडल्याचं कळतंय का? अधिकची माहिती नक्कीच मेघना, या ठिकाणी सांगता येईल की काल मनोज जरांगे पाटील यांनी 6 वाजता बीड येथे जे शिक्षकांचा जो मेळावा आहे त्यांचा या ठिकाणी घेण्यात आला आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांना रात्री अचानक भाषण संपल्यानंतर भोवळ आली। अचानक त्यांचा बीपी लो झाला आणि त्यांना मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जी आहे ती या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलं। डॉक्टरांनी त्यांची प्रकृती जी आहे ती सध्या अस्थिर आहे, चांगली आहे आणि त्यांची जी रक्ताचे नमुने आहेत ते नमुने देखील पुढील लॅबसाठी पाठवण्यात आलेले आहेत। सध्या मी जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणीच आहे आणि आताच थोड्या वेळात मनोज जरांगे पाटील बोलतील। आम्ही आता सर्व विशेष म्हणजे या ठिकाणी पाटलांची जी प्रकृती आहे सध्या तरी स्थिर आहे। मेघना, निश्चित धन्यवाद हरिदास आपण दिलेल्या माहितीसाठी। तर मनोज जरांगे यांना भाषणावेळी खरं तर अशक्तपणा जाणवू लागला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याचं कळतंय। सध्या मनोज जरांगे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।